बीड पोलिसांच्या कामावर रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलाय। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग कुणासाठी आहेत असा सवाल रोहित पवारांनी केलाय। पोलिसांना आराम करण्यासाठी पलंग मागवले का असंही ते म्हणाले। स्टेशनमध्ये 5 पलंग आणले असे आम्हाला कळालं। लोकांचं मत होतं की तिथे VIP व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्यामुळे म्हणजे वाल्मिक कराड म्हणून कुठेतरी पलंग आणले अशी चर्चा तिथं सुरू आहे। पोलिसांना विचारल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी आम्ही 5 पलंग आणलेले आहेत। तर माझं मत आहे की फक्त एका पोलीस स्टेशनसाठी कशाला, महाराष्ट्रामध्ये असणारे प्रत्येक तालुक्यामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथं 5-5, 10-10 पलंग पाठवावं। चांगल्या उश्या, गाद्या, त्यानंतर पांघरुणं, AC, TV अशा गोष्टीसुद्धा पाठवायला काय हरकत नाही। हे सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे माझं एवढंच मत आहे की तिथं असणाऱ्या देशमुख कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। हे काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। पुढे जाऊयात। बीड प्रकरणातील आरोपींना VIP ट्रीटमेंट देत नाही, पोलिसांना आराम करण्यासाठी नवीन पलंग देण्यात आलेत। पोलीस ठाण्याचं बांधकाम झालंय, सुविधांचा अभाव कायम आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पानकरांनी ही माहिती दिली आहे। हा निव्वळ योगायोग आहे। मी आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा। तर ते आपण जशी आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे। सर, आरोपीची संख्या 5 आहे या ठिकाणी आलेले, त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठीच हे कुठं ना कुठं पलंग आहे। नाही, हे चुकीचं आहे। असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही।